त्यांना आपण मंडळाच्या वतीनं बक्षीस देऊया. मगाशी मी एक बक्षीस कोणाला तरी देणार आहे असं सांगितलं होतं. त्यांचं काय नाव आहे बरं? कुठे गेलं त्या मावशी? हां, सुरुवात त्यांच्यापासून करू आपण आधी. काल असंच बक्षीस एक राहून गेलंय. या या आजी, कुठे राहिले तुम्ही? जेवण केलं का? बघा अजून केलं नाही जेवण. 11 वाजून गेले. आज काय केली भाजी? दोडा का? जाऊ आता जेवायलाच मग घरी आम्ही. हां बर बघा, चला बक्षीस देऊया आपण. त्यांच्यासाठी सुरुवात करूया. मंडळाचे अध्यक्ष इकडे आणा. किती ठेवावर तुम्ही देऊ लागेल. सुनीता निंबोरे, राधा शिंदे, विद्या मदने, दीपाली मदने. तिघींनाही सेमच बक्षीस आहे, त्यामुळे एकत्र आपण देतोय. चंदूकाका सराफ यांच्या वतीने आपल्याला 1000 रुपयांचा आपण डिस्काउंट कुपन देतोय. आपण ज्या ज्या वेळेला खरेदीसाठी चंदूकाका सराफमध्ये याल आणि त्यासाठी काही टर्म कंडिशन आहेत, ते फक्त दाखवायचे बिलिंग काउंटरला. कॅशियर तुमच्या इथलेच आहेत, ते करतात बरोबर. टोटल बिलातून आपले 1000 रुपये वाचतात. ते म्हणणार हे जे पैसे कधी मिळणार? पैसे नाहीत. तर मेन कंडिशन लक्षात घ्या. चंदूकाका सराफ ही सुवर्ण पेढी व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून आपल्याला हे आपण देतोय. द्या ना प्रत्येकाला, सगळ्यांनाच गिफ्ट वाउचर देणार आहे आपण. जपून ठेवा, दिवाळीचा सीझन आहे. शेअर पण करू शकता. कोणाचं लग्न वगैरे आहे त्यांना दिलं तरी चालेल, काय अडचण नाही. तुमच्याकडे ते जपून ठेवा. हा यानंतरची पुढची पण बक्षीस आपण देतोय. त्या बक्षिसानंतर आता बघायला जरा बचत जायचं. सविता देशमुख, तुमच्या दोघींची नाव आणि नंबर तिथे देऊन जावा. जे राहिलेत ना दोघी जण. सविता देशमुख यांना आपण देतोय चंदूकाका सराफ यांच्या वतीने एक बक्षीस. बक्षीस देतोय 5व्या क्रमांकाच्या सविता देशमुख यांना. जोरदार टाळ्या वाजवूया. आणि काय आहे बक्षीस हे काढून एकदा दाखवा सगळ्यांना. बरं पुढे म्हणजे असं पुढे या बरोबर सगळ्यांना दिसेल. काढून दाखवा सगळ्यांना आपलं बक्षीस काय नंतर. चंदूकाका सराफ यांच्या वतीने आपण हे देतोय. जोरदार टाळ्या वाजवून आपण त्यांचं अभिनंदन करूया. हे नसलेलं बक्षीस मी आणलं बघा. फक्त गजानन शिंदे सरांच्या सूचनेवरून आपल्याला फक्त 3च बक्षीस होती, पण ते एक्स्ट्रा आपण आणलेले आहेत. प्रियंका भोसले यांना सुद्धा आपण तेच बक्षीस देतोय. त्यांचं सुद्धा आपण जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. आणि विनंती करतोय रुपाली मॅडम आपण पुढे या. तुमच्या हस्ते आपण बक्षीस देऊया. रुपाली मॅडम यांच्या शुभ हस्ते आपण त्यांना बक्षीस देऊया. प्रियंका भोसले मॅडम यांना चंदूकाका सराफ या सुवर्ण पेढीच्या वतीने 4थ्या क्रमांकाचं बक्षीस आहे हे. आणि यानंतर पैठणीचं आपण देणार आहोत. जोरदार टाळ्या वाजवून आपण त्यांचं अभिनंदन करूया. आणि असेच चांगले खेळ आपल्या हातून व्हावेत. खूप खूप शुभेच्छा. यानंतर सानिया मुलानी
यांना आपण पैठणी आणि चांदीचं नाणं हे आपण त्यांना देतोय। मी विनंती करतोय आपण स्टेजवरती या आणि मंडळाचं आबा मुळीक यांना विनंती वरती या, आपल्या शुभस्ती देऊ आपण इथे या पुढे। टाळ्या वाजवा जरा मुळीक सानिया मॅडम। वाटलं होतं का तुम्हाला पैठणी पण मिळेल, हे पण बक्षीस मिळेल? नाही नव्हतं वाटलं, बऱ्यापैकी असंच होतं बघा, आपल्याला वाटतं पण ते आपण खेळत नाही व्यवस्थित। चांदीचं नाणं आणि पैठणी आपण देणार आहे, बरोबर ना? ही पैठणी आणि चांदीचं नाणं आपण त्यांना देतोय, खास चंदू सराफ यांच्या वतीने नाणं आणि पैठणी आपल्या मंडळाच्या वतीने। देतो चांदीचं नाणं पण सगळ्यांना दाखवायचं, एकदम प्युअर क्वालिटी, एकदम शुद्ध। जोरदार टाळ्या वाजवून आपण त्यांचं अभिनंदन करूया। महेश आणि चांदीचं नाणं आपण या ठिकाणी काढून बघूया। खोला तुम्हीच चांदीचं नाणं आपण बघूया, खरंच दिलंय का मोकळा कागद आहे काय माहिती, बघू तरी आपण। असेल ना? असेल 100%। हा विश्वास आहे चंदू सराफचा, आणि विश्वास, शुद्धता, पारदर्शकता, नाविन्यता आणि शुद्धता या सगळ्या गोष्टींवरती आधारित असलेली ही सुवर्ण पेढी पहा, आणि हे आहे चांदीचं नाणं। जोरदार टाळ्या वाजवूया आपण। दिसलं का पण सगळ्यांना? ओके, बरोबर, एक नंबर। पुढचं बक्षीस तुमच्याच हस्ते देऊ आता। सोनू शिंदे स्टेजवरती या, पुढचं बक्षीस आपल्या शुभस्तेचे मेघा मुळीक यांना विनंती आपण वरती या। द्वितीय क्रमांकाचं बक्षीस आपल्या शुभस्ते आपण देऊया। सोनू शिंदे। महेश सस्पेंस, महेश सस्पेंस, महेश। पैठणी आणि फॉर्मिंगची ठुशी जी चंदू सराफ यांची आहे। तिरकं उभं राहायचं म्हणजे तिकडून लाईट चांगली येते, फोटो चांगला येतोय। जोरदार टाळ्या वाजवून आपण अभिनंदन करूया सन्माननीय मेघा मुळीक मॅडम यांचं, ज्यांना मिळालेली आहे ही पैठणी साडी आणि चंदू सराफ यांच्या वतीनं फॉर्मिंगची ठुशी। ठुशी नेमकी कशी आहे आपण बघू, ती पण सगळ्यांनी बघा। अतिशय सुंदर हे बक्षीस असतं, चंदू सराफ यांची ठुशी। मेघा मॅडमच्या मनात खूप प्रश्न असतील, आता कसली असेल, डिझाईन कशी असेल, उद्या घालायची का परवा दिवशी, कुठल्या कार्यक्रमाला घालायची। छान सगळ्यांनी रिस्पॉन्स दिला, बघूया आपण नेमकी ही ठुशी कशी आहे चंदू सराफ यांनी दिलेली बारामतीच्या सुवर्ण पेढीनं। आणि मला सांगायला आपल्याला आनंद होतोय, आता आमची पंढरपूर सोलापूर नंतर फलटण येथे शाखा झालेली आहे, आणि आता नुकतीच दिवाळीच्या दिवे लागण्याच्या अगोदर इंदापूरमध्ये आम्ही सुरू करतोय। PDCC बँकेच्या समोर हॉटेल स्वामीराजच्या शेजारी इंदापूर येथे। जसं पंढरपूर शहरातलं सगळ्यात भव्य शोरूम आपलं आहे, सोलापूर जिल्ह्यातलं सगळ्यात मोठं शोरूम आपलं 7 रस्ता इथं आहे, आणि फलटण मधलं सुद्धा सगळ्यात मोठं शोरूम शहरामधलं ज्वेलर्सचं चंदू सराफ यांचंच आहे, त्याच तोडीचं इंदापूर मधलं सुद्धा असणार आहे। तर ही आहे फॉर्मिंगची ठुशी आपल्या सगळ्यांसाठी। बघून घ्या, तुमच्यासाठी नाही ती, ह्यांच्यासाठी आहे। टाळ्या वाजवा जरा त्यांच्यासाठी। मेघा मुळीक मॅडम यांचं खूप खूप अभिनंदन, आणि पुढे पण असेच चांगल्या खेळांमध्ये आपण सहभागी व्हा। सारिका शिंदे मॅडम यांना विनंती, आता आपण वरती या। मानाचं सोन्याची नथ
आणि मानाची पैठणी तुम्हाला येऊन तुम्हाला होतं का तुम्ही या. आणि सौरभ रणवरे यावरती त्यांच्या हस्ते आपण देऊया. प्रथम क्रमांकाचं बक्षीस आपण त्यांच्या हस्ते देऊया. पैठणी घेणाऱ्यांना उचलायचं कोण पण आता कुठे गेले ती सगळेच उचलणारी मंडळी? हां हे बंधू आहेत का? असू दे काय अडचण नाही. या भावाचं प्रेम कायम पाहिजे आहे, मिळत आहे, हरकत नाही. आपण तुमच्या हस्ते हे बक्षीस देऊया. पैठणी साडी आणि सोन्याची नथ आपण त्यांना देऊन त्यांचा यथोचित सन्मान करूया. त्यांनी खूप छान पद्धतीने सगळ्या गोष्टी खेळल्या. आपण त्यांचं अभिनंदन करूया. पुढील वाटचालीसाठी सुद्धा आपल्याला मनापासून शुभेच्छा आणि आपलं सर्व विजेत्यांचं मनापासून अभिनंदन. ज्यांनी सहभाग नोंदवला अशा सगळ्यांचंच मनापासून अभिनंदन. तुम्हाला जी नाव नंबरची वही दिली होती, बसा 2 मिनिटं, फक्त 2 मिनिटं, जास्त वेळ नाही. ती वही द्या, लकी ड्रॉ काढू आपण आणि चांदीचं नाणं नेमकं कोणाला मिळणार आहे बसलेल्यापैकी ते आपण बघू. वही कुठे ती आपली नाव नंबरची वही कुठे? जी वही तुम्हाला दिली होती ती इकडे घ्या. आपण बघूया याच्यातून भाग्यवान विजेता कोण आहे, कोणावरती माँ दुर्गेचा आशीर्वाद मिळाला आहे. हे तू इकडे कलेक्टर होणार होती तू. चल चल लवकर लवकर, वेळ नाही आपल्याकडे. जवळपास 93 महिलांनी आपले नंबर लिहिलेले आहेत, नाव आणि नंबर. अहो घरी गेले बघायचं आता, ती ठेवून टाका आता ती. 2 मिनिटं लक्ष द्या इकडं. 93 नंबर आहेत. ह्या 93 मधून एकच भाग्यवान विजेता असणार आहे ज्यांना मिळणार आहे चांदीचं नाणं. तुला 1 ते 93 पर्यंत कुठला अंक आवडतो? तुझं नाव सांगा बघा. शिवांजली गणेश देशमुख. आणि 1 ते 93 मधला कुठला अंक तुला आवडतो? 91. 91 शेवटचं सांगितलं हो. आणि चांदीचं नाणं मिळालेलं आहे टिक 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 1. कोणाला? कोण असेल बरं? कोण? काय तुम्हाला काय वाटतं कोण असेल? पुण्य करत जा जरा कधी. स्वाती मोहन देशमुख यांना हे बक्षीस मिळालेलं आहे. आणि जर ते इथं असतील तरच त्यांना ते मिळणार आहे. नसतील घरी गेले असल्या आलेत का? या त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवूया आपण. आणि चांदीचं नाणं आपण देऊयात गजानन शिंदे यांना मी विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते द्यावं. नितीन शिंदे नितीन भैया पुढे या. बघा भाग्यवान विजेते आहेत लकी ड्रॉच्या ज्यांना मिळते चांदीचं नाणं. आपण या नितीन सर तुम्ही पण. जोरदार टाळ्या वाजवून आपण त्यांचं अभिनंदन करूया. चंदू काका सराफ हे एकदम शुद्ध चांदी असते बरं का. हे जे आपण कॉईन देतो ते एकदम शुद्ध असतात. चांदीचे दागिने केडीएम विरहित असतात आमचे, लक्षात घ्या. केडीएम म्हणजे काय? शरीरावरती आपल्या त्या एक धातू असतो केडीएम, त्याचा परिणाम होतो आपल्या शरीरावर, वाईट परिणाम होतो. आपण केडीएम विरहित म्हणजे केडीएमचा कुठेही वापर नसतो आपल्या चांदीमध्ये. त्यामुळे ती चांदी अतिशय शुद्ध आणि चांगली, पांढरी शुद्ध चांगली दिसते. हे बघा दाणं एकदम चांगलं आहे, 100% प्युअर असलेलं. पुन्हा एकदा सर्व विजेत्यांचं अभिनंदन. मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांना धन्यवाद. थँक्यू. थांबूया आपण आता. काही जेवण वगैरे नाही, घरीच आपापली सोय केलेली आहे. थांबूया आपण. पुढच्या वर्षी